गारमेंटमध्ये एका 22 वर्षीय बँक ग्राहकांनी बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील स्टेट बँक शाखेच्या इमारतीची तोडफोड केली आहे। मोताळा भारतीय स्टेट बँकेमध्ये बुधवारी नागरिक पैसे काढण्याकरता सकाळपासून रांगेत उभे होते। नोटबंदीपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। मोताळा हे तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र या ठिकाणी फक्त ही एकच बँक राष्ट्रीय आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामासाठी गर्दी असते व तालुक्यात फक्त एकच बँक आहे। तासनतास रांगेत उभे राहून सुद्धा पैसे मिळत नाही। त्यामुळे आज लोकांचा राग अनावर झाला व लोकांनी चक्क बँकेचं गेट तोडलं। त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र तोपर्यंत तोडफोड करणारे पसार झाले होते। फहीम देशमुख, QCN न्यूज, बुलढाणा। पैसे बँकेत नसल्यामुळे सरकारचं धोरण आहे की 50,000 भेटतील, 46 भेटतील, 50 दिवसानंतर पैसे भेटतील। पण वस्तुस्थिती बँकेची अशी आहे की कालपासून इथे 4,000 रुपये दिले जाते। ATM मध्ये 4.5ची सांगितलं जातं। ATM कालपासून इथं